नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांचा सोयाबीन आणि ओळीसाठी हमी भाव जो काही शासनाने ठरवून दिला होता केंद्र सरकारने, त्यावरच आता जे काही खरेदीदार आहेत त्यांना घेण्याची आदेश किंवा शेतकऱ्यांनाही सांगितलं की याच हमी भावाने तुम्ही सोयाबीन आणि तुमचा उडीद जे काही दलाल असेल किंवा जे काही कृषी उत्पन्न बाजार समिती आहेत तिथे तुम्ही त्याच भावाने द्या। आता हे जी माहिती ही माहिती कालच आता आपले महाराष्ट्राचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून देण्यात आली आहे। तर काय सविस्तरमध्ये जाणून घेणार आहे मित्रांनो। अजून आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल सबस्क्राइब करून ठेवा, कारण की महत्त्वपूर्ण अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती नेहमीच तुमच्यापर्यंत पोहोचवतो, जेणेकरून तुमचा 1 रुपयाचंही देखील इथे नुकसान व्हायला नको। केंद्र सरकारकडे केलेल्या मागणीनुसार महाराष्ट्रात 90 दिवसांसाठी किमान बघा कमीत कमी 90 दिवसांसाठी तुम्ही हमी भावाने सोयाबीन आणि उडीद याची खरेदी करण्याचे याच्यामध्ये जे काही कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलं। आता जो काही किमान भाव आहे 4892 रुपये प्रति क्विंटल हा सोयाबीनचा एवढा भाव आहे आणि याच्यापेक्षा कमी खाली कोणी विकू नये किंवा कृषी उत्पन्न बाजार समिती जे आहेत त्यांनी याच्या खाली विकत घेऊ नये। याच्यावरच जे काही व्यवहार होतील ते याच्यावरच होतील 4892 च्या वर। आता याच्यात जे काही महत्त्वाच्या गोष्टी याच्यात आपल्याला कळत आहे की याच्यामध्ये जर तुम्ही कमी भावाने विकलं तर ज्याप्रमाणे 3 गोष्टी सांगितल्या होत्या आपले कृषी मंत्री, ओके, कृषी मंत्र्यांनी काय सांगितलं होतं की 3 ऑप्शन आहेत आपल्याकडे। एक तर तुम्ही कमी भावाने विका आणि त्या पावत्या तुम्ही भावांतर योजनेअंतर्गत जोडा, किंवा दलाल लोकांना सांगितलं होतं जर तुम्ही कमी भावाने घेत असाल तर तुम्ही जे काही वर्ष पैसे असणार ते शासनाला द्या, किंवा त्याच्यात पण अजून एक ऑप्शन सांगितला होता की याच्यामध्ये जर कुठंही म्हणजे ओव्हरऑल जर शेतकऱ्याचं नुकसान झालं तर शेतकऱ्याला ही भरपाई मिळणं गरजेचं होतं। सो असा हा महत्त्वपूर्ण नियम कालच आता सांगितलं कमीत कमी याच्यापुढे 3 महिने हमी भावानेच हा सोयाबीन आणि उडीद घेतला जाणार आहे। धन्यवाद।